मुलांमधील कलागुण जगासमोर आणण्यासाठी अभिरंग बाल कला संस्था ही चांगले उपक्रम राबवित असते. यामध्येच मुलांचा जास्तीत जास्त सहभाग आवश्यक असून त्यासाठी पालकांनी आपापल्या मुलांना प्रोत्साहन द्यावं, त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असं प्रतिपादन त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा माधवी माधव भुजंग यांनी केलंय. किल्ले बनवा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. मुलांची नाळ मातीशी जोडून राहावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास मुलांच्या मनात रुजावा, त्याचप्रमाणे किल्ल्यांवर पर्यटकांकडून होणारं विद्रुपीकरण, कचरा यांबाबत त्यांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी, मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, या विविध उद्देशांनी अभिरंग बालकला संस्थेच्या वतीनं दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवण्याची स्पर्धा घेतली जाते. स्वर्गीय अश्विनी अंबादास जोशी या संस्थेच्या संस्थापक होत्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ले बनवण्याची स्पर्धा संपन्न झाली. सहभागी झालेल्या बाळगोपाळांनी किल्ल्यांच्या उत्कृष्ट प्रतिकृती तयार केल्या होत्या. परीक्षक म्हणून रवींद्र धारणे आणि संजय कुलकर्णी यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन किल्ल्यांची पाहणी केली. परीक्षणाच्या वेळी स्पर्धकांनी किल्ल्यांची व्यवस्थित माहिती दिली. त्यानुसार गुण देऊन नंबर काढण्यात आला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ छोटेखानी स्वरूपात संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या मधुरवेद निवासस्थानी कोविडच्या नियमांचं पालन करत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा माधवी माधव भुजंग या होत्या. तर संस्थेचे संचालक अंबादास जोशी, माधव भुजंग, सुधीर शिखरे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताना अंबादास जोशी यांनी स्पर्धांना मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत खंत व्यक्त केली. त्यानंतर पारितोषिक वितरण झालं. सर्वांचा स्मृतिचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुर कुलकर्णी, वेदांग कुलकर्णी, संस्थेचे सदस्य यांनी परिश्रम घेतले. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.